आपल्यासोबत श्रीगोंदा नगर मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते आहेत। सर, तुम्ही विधानसभेमध्ये अत्यंत महत्त्वाचा मसाले आणि गुटख्या संदर्भातील एक महत्त्वाची लक्षवेधी मांडली। ही लक्षवेधी नेमकी काय होती आणि सरकारकडून काय उत्तर आले? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी नाही, बघा, ही लक्षवेधी अशी होते की महाराष्ट्रामध्ये गुटखा बंदी पूर्वी होती, पण मागच्या वर्षभरापासून नुसता गुटखा बंदीच नाही तर पान सुपारी, पान मसाला, सुगंधी सुपारी, त्यानंतर सुगंधी तंबाखू ही विक्रीला सुद्धा महाराष्ट्रामध्ये बंदी आहे। याचं कारण असं आहे की पूर्वी गुटखा बंदी झाल्यानंतर काही मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्यांनी शक्कल लावून, म्हणजे गुटखा विक्री बंदी आहे तर काय अडचण नाही, आम्हाला तर धंदा करायचा आहे, त्यांनी काय केलं तुम्ही पहा, सुगंधी सुपारी आणि सुगंधी तंबाखू हे वेगवेगळं पॅकिंग करून ते विकत होते आणि हे मिक्स केलं की गुटखा तयार होतो। आणि हे ज्यावेळेस आमच्या सरकारच्या लक्षात आलं, सरकारने 2024ला 20 जुलै 2024ला एक GR काढला आणि त्या GRच्या माध्यमातून सुपारी विकायला सुद्धा बंदी केली, सुगंधी सुपारी। हे होऊन सुद्धा आज सर्रासपणे सगळीकडे विक्री होती आहे आणि याचं कारणच असं आहे की हे सगळी बंदी होत असताना हे बंदीची म्हणजे सरकार कायदा करतं आहे, आम्ही इथे सभागृहात बसून कायदे करतोय पण अधिकारी त्याची अंमलबजावणी करत नाही। ह्या अधिकाऱ्यांवरती तात्काळ ॲक्शन झाली पाहिजे ही आपण मागणी केली आणि मला मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी उत्तर देत असताना हे सांगितलं, जे अधिकारी काम नीट करणार नाहीत त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई केली जाईल। त्या अधिकाऱ्यांना तात्काळ वेळ आली तर निलंबित करा, सस्पेंड करा, त्यांच्यावरती जर काही एन्क्वायरीज लावा आणि जर ते होत नसेल, तुमच्याकडे काही पर्याय नसेल तर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा, पण काम हे उत्तम झालं पाहिजे ही आम्ही मागणी केलेली आहे। त्याला नक्कीच उत्तर हे चांगल्या पद्धतीने मंत्री महोदयांनी दिलेलं आहे। पण हे सगळं होण्यामागचं कारण काय असतं की मी अगदी जसं म्हटलं, हे अधिकारी दोषी आहेत। म्हणजे आम्ही सरकार म्हणून काम करतोय, सरकार म्हणून कायदे आणतोय, पण जर अधिकारी इम्प्लिमेंट करणार नसेल, तुम्ही पहा आजच्या पेपरची बातमी, म्हणजे आज सकाळी या माध्यमांनी ही बातमी प्रसारित केलेली आहे आणि माझ्या मतदारसंघात हे शासकीय कार्यालय, ह्या शासकीय कार्यालयात रंगरंगोटीची अजिबात गरज राहिलेली नाही आहे। इतकी अवस्था म्हणजे पान मसाल्याने त्यांनी रंगरंगोटी सुरू केलेली आहे। जर शासकीय कार्यालयांची दालनांची ही अवस्था असेल तर मुळात ह्या रक्षकांवरती काहीतरी कारवाई होणं गरजेचं आहे आणि नक्कीच मला खात्री आहे की आमचं सरकार हे तत्पर आहे। त्याच तत्परतेने अधिकाऱ्यांनी काम केलं तर ही वेळ येणार नाही। तुम्ही जे ॲक्टर आहेत या पान मसाल्यांची किंवा या सगळ्या गोष्टींची त्यांच्यावरती कारवाईची मागणी केली, नेमकं त्याला उत्तर काय दिलं म्हणते? हे बघा, मुळात असं आहे, जे प्रतिबंधित पदार्थ आहेत म्हणजे ज्याला विक्रीची परमिशन नाही आहे, रिस्ट्रिक्टेड पदार्थांची तुम्ही जाहिरातसुद्धा करू शकत नाही। पण हे जे मोठे मोठे ॲक्टर्स आहेत, ऊंचे लोक, ऊंची पजन, जुबा केसरी, आमचा केसरी रंग बदनाम करतात, हे सगळे लोक ज्यावेळी जाहिरात करतात, खरं तर ह्या ॲक्टर्सनी सुमोटो आजच याचं टेलिकास्ट या सगळ्या जाहिरातींचं बंद झालं पाहिजे। मी अशी मागणीचं पत्र आदरणीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा देत आहे आणि हे देत असताना ह्या ॲक्टर्सनी कुठेतरी सोशल अवेअरनेस म्हणून, कारण आम्ही तुमच्याकडे पुढच्या पिढ्या तुमच्याकडे पाहतो, काहीतरी अपेक्षेने पाहतो आणि जर एखादा ॲक्टर जर अशी जाहिरात करत असेल तर आमची तरुण पिढी विचारच करणार आहे, अरे हे सांगतात एवढं चांगलं केसर ह्याच्यामध्ये तर ते खाणारच आहेत ना। तुम्ही आमच्या तरुण पिढीला त्या ठिकाणी चुकीची दिशाभूल करताय, आमच्या पिढीला तुम्ही चुकीची दिशा दाखवताय। ह्या ॲक्टर्सची ही सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्यांनी त्या सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये काम केलं पाहिजे। आम्ही मंत्री महोदयांना विनंती केली की नुसतं हे बंदीच नाही तर ॲक्टर्सवरती कारवाई करा। त्यांनी आता ह्या कायद्याच्या तरतुदी पाहून नक्कीच ते करणार आहेत आणि जर कायद्याची काही तरतूद नसेल तर मी स्वतः या ॲक्टर्सला नोटीस पाठवायला तयार आहे। नक्कीच हे होते विक्रम पाचपुते, श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार। त्यांनी सांगितलं की सकाळ माध्यम समूहाच्या बातमीचा संदर्भ देत त्यांनी ही लक्षवेधी मांडली होती आणि या लक्षवेधीमध्ये पान मसाला, गुटखा या सगळ्या संदर्भात बंदी असतानाही विक्री होती आणि त्यावरती अधिकारी कारवाई करत नसल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं होतं आणि या सगळ्यामुळे अधिकारी आणि ॲक्टर, जाहिरात करणारे ॲक्टर यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी विक्रम पाचपुते यांनी केली। अरविंद, कॅमेरा पर्सन अरविंदसह भरत मोहोळकर, साम TV न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।